लोकांच्या टाटा सफारी जाता तुझे 25,000 काय चीज आहे रे. सर आप कौन बोल रहे सर? सीए. गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग नहीं एक्चुअली इट्स एन आफ्टरनून 12:15. येस एक्चुअली आज अपन लेट नहीं उठे, जल्दी उठे, 10 वाजता सकाळी उठलोय. बट थोड़े काम कर रहे थे, जैसे कि अपने रील डाली है सैंचुरोनी वाली. अगर नहीं देखी तो प्लीज गो ऑन माई इंस्टाग्राम एंड वॉच इट. कल रात को व्लॉग डाला था ट्रेडमिल का, आज सुबह व्लॉग डाला बॉलिंग का, तो वो भी जाके देखिए. फैट फूड फैट. और आज अपने को बहुत सारे स्क्रिप्ट्स फिगर आउट करने हैं. और सौरभ घाटगे इज ऑल्सो कमिंग, सो वी आर जस्ट गोना डू अ रील विथ हिम. और ओमकार वगैरह भी आने वाले हैं. तर आपल्याला अर्धा पाऊण तासात जायचं आहे. बट अपने को जिम को भी जाना है, बिकॉज शाम को अपने को स्किन डॉक्टर के पास जाना है जरा स्किन वाला कार्यक्रम करके, क्योंकि ग्रीस से आने के बाद काहीच केलं नाही ना. पण तर जायची बात आहे तिकडे एकदा. और जिम में आज अपना कार्डियो है, तर कार्डियो तर आपण आता इथे पण करू शकतो. यस बेबी यस. और आपको पता नहीं है क्या है तो प्लीज ये ब्लॉग जाके देखिए, आपको पूरा समझ में आ जाएगा विषय. उस दिन मैंने रिव्यू दिया था ये प्रोडक्ट का, आज मैं इस पे भागूंगा और आप मुझे देखोगे ऐसा घामाट लेना विषय. फ्रेश हो गए अपन, वर्कआउट हो गया है. और भाई वसूल है यार ये आइटम ना, वसूल है भाई. एंड ऑल्सो देयर इज अ थिंग वेयर अगर मेरा ट्रेडमिल जब भी होता है, जसं मी इन्क्लाइन करायला जिममध्ये जातो, बिकॉज इन्क्लाइन वाली ट्रेडमिल तिकडेच आहे, तो आई ऑलवेज प्रिफर टू गो टू द जिम एंड देन डू अ नॉर्मल ट्रेडमिल ऑल्सो. जैसे की मतलब आज रनिंग किया वैसा. का माहिती आहे, बिकॉज ती रोज जी जिमला जायची सवय आहे ना वो लगती है. एंड देन लाइक आई मिस जिम टुडे. आई थॉट दैट आई वुड गो टू द जिम एंड देन डू कार्डियो ओवर देयर. मतलब आज जो यहाँ पे किया तेच तिकडे करणार होतो, बट टू गो टू द जिम इज एन अचीवमेंट फॉर मी. तो वो मिस हो गया, ऐसा काही प्रॉब्लम नाही. बट अपना वर्कआउट हो गया. सो वेन विल आई फेल इज स्टिल कंटिन्यूड. जेवायचा विषय इज ज्वारीची भाकरी, टोमॅटोची भाजी अँड दिस इज शेवग्याची शेंग. बट देर इज ओनली ग्रेव्ही अँड नो शेवग्याची शेंग, बिकॉज आई डोंट लाईक, मतलब आई डोंट हेट बट आई डोंट लाईक शेवग्याची शेंग. अँड मला हे बघून असं वाटतं की माझ्या फ्युचर वाईजचं सॉर्टेड आहे भाई. मतलब उसको मेरा खाने का ना चोचला नाही आहे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं नाही आहे. मला हे नकोय ते नकोय, माझं ते आहे. आणि ते खूप स्पेसिफिक आहे. सो शी डझंट हॅव टू डू मच ऑफ एन एफर्ट टू मेक फूड फॉर मी, बिकॉज आई एम नॉट अ व्हेरी गुड कुक. आई एम वर्स्ट कुक. आई कैन ट्राई विथ हर बट मैडम नहीं होता. मला ते नहीं होता. मेरा एक ही प्रायोरिटी देता है खाने के टाइम पे. अगर वो नहीं रहेगा तो मारा मारी हो जाएगा. और वो है जेवण वगैरह हो गया है अपना. और अभी अपन नीचे जा रहे हैं विथ एकदम नॉस्टैल्जिया मोमेंट. एक्चुअली मैं कॉन्सेप्ट्स लिख के रखता हूँ इन व्हाट्सएप ग्रुप्स एंड नोट्स एंड जितने कुटे बैठे, मतलब ये दो मैं ज्यादा लिख के रखता हूँ. बट आई थिंक आफ्टर आई हैव स्टार्टेड राइटिंग इन दिस, वो याद रहता है, बिकॉज यू राइट व्हेन यू रीड यूजुअली ऑल्सो एंड इन योर माइंड. सो वो हे करून टाकले आम्ही. विषय सोना इसमें सोना. सो आपण आलेलो आहे पारसी कॅफेमध्ये आणि कॉन्टेंटसाठी आपण काही करू शकतो. आणि कॉन्टेंटसाठी शुभम बरोबर पण काही होऊ शकतं हे मला माहिती नव्हतं. आलेले आहेत शुभम आपल्याबरोबर. स्कॅम झालेले चेहरे बघा, हसतायत अजूनही. हसायलाच पाहिजे स्वतःवर. सांगा काय काय झालं आता. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आयुष्यात तुमच्या बापाने जरी तुमच्याकडे OTP मागितला, त्याला बोला येईल. राग आहे हा 25,000 जाण्याचा. की पहिला मला असं झालं की माझं एक पार्सल येत होतं, ते ब्लू डार्ट वरून येत होतं. ऍक्च्युअल पार्सल जे माझं जे मी पे केलेले होते ऑलरेडी, आणि ते येणार होतं. आणि ते 4 दिवस झाले मी भाई वाट बघतोय. रोज फक्त ब्लू डार्ट ऑफिशियल साईट वरून व्हॉट्सअपवर मला मेसेज यायचा की तुमचं घर सापडत नाही. ओके बोलो घर सापडत नाही तर फोन कर ना. मी असा मेसेज पण पाठवला की आलास खाली की फोन कर. नाही, तो माणूस फोनच नाही करायचा, फक्त एक मेसेज करायचा की भाई रीच केली. पण तो खरा आहे. हा ते खरं, ते खरं, कारण ते ऑफिशियल साईट वर ना. ऑफिशियल साईट तर तो सारखा तेच मेसेज करत होता. 4 दिवस झाले. मी वैतागलो.
आणि बोललो की भाई पाठवायचं तर पाठव, नंतर पे कर. तर त्यांनी मग परत पाठवलेलं की तुमचा ॲड्रेस रिस्केड्यूल करा एकदा, की कारण काय होत आहे तुमचा ॲड्रेस काहीतरी चुकीचं एकतर हे पाठवा आम्हाला, कारण ते प्रॉब्लेम. मग त्याला ॲड्रेस पण नीट रिस्केड्यूल करून पाठवला, नंबर पाठवला माझा की नाही सापडलं तर कॉल कर, हे पण लिहिलं त्यात. ओके बोलला माणूस, हे झालं ते झालं. मग त्यानंतर मी सौरभकडे होतो, एक व्हिडिओ शूट करत होतो आणि खूप गडबड चालू होती व्हिडिओ, कारण 4-5 जण होतो, सगळं वेळ चालू होतं. मग नंतर असाच त्याचा रिस्केड्यूलचा एक मेसेज आलेला ब्लू डॉटचाच. बोललो ओके ते करतो मी थोडं. परत एक मेसेज आला, तो सीन असं झाला, ब्लू डॉटचा ऑफिशियल साईटचा मेसेज आणि अजून एक मेसेज एक वेगळा एकत्र आलेला. ओके, त्या एकत्र आल्या दोन्ही याच्यात लिंक होत्या. सेम मेसेज होता का? थोडं वेगळा. ब्लू डॉटचा इज ऑफिशियल, हा इज प्रॉपर स्कॅम्ड बट दिसतोय ऑफिशियल. क्लिक केलं आणि तिकडे लिहिलं 25 रुपये पे करा तुमच्या रिस्केड्यूल याच्यासाठी. तर मला काय वाटणार, तुझंच ब्लू डॉट 25 रुपये द्यावे लागतील, देऊन टाकू. तर मी पण नाही करत बसले, नाही तर मला कळलं असतं. विनीत उभा होता, विनीतला बोललो विनीत हे जरा बघ आणि डिटेल्स टाक, मी जरा शूट करतो. विनीत गेला आपला मस्तपैकी डिटेल टाकले. आता तो डोमेन आहे ना जो बनवलाय तो प्रॉपर ब्लू डॉट सारखं वाटतं, असाच दिसतो. ओके, त्याने पण बिचाऱ्याने टाकले. OTP आला, OTP पण सिंगल टाकला. पण एक मिनिट, OTP तुझ्या बँकेचा? माझ्या बँकेचा आला ना. हा ओके, असं मला वाटलं. मला वाटलं 25 रुपयाचा जो OTP येतो आपला कट व्हायला, मला ते वाटलं. क्लिक केला पण डिक्लाइन झाला. ठेवून दिलं मी साईडला. 1.5 तासाने एक मेसेज आला, 25,421 रुपये डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट टू गुरगाव www.amazon.com. हो भाई, माझ्याच माणसाला पोचलं वाटतं, ज्याला मी स्कॅम केलेलं ना त्यालाच पोचलं. बट जे ब्लू डॉटचं आलेलं फेक बनवलेलं त्याच्यावर काय डिटेल्स टाकलेलं? पहिला तर ॲड्रेस चेंज केलेला, म्हणजे जो फेक डोमेनवर बोलतो, फेक डोमेनवर ॲड्रेस टाकलेला आणि तो प्रॉपर दिसत होता की भाई त्यांनी तेच हे केलेलं. आणि त्यांच्याकडे माझे जे पार्सल येतं ना त्याचेही डिटेल्स होते. तर मला असं झालं की भाई आले त्यांच्याकडे डिटेल्स, हे डिटेल्स कोणीतरी दिले असतील, त्याशिवाय थोडी येतात. आणि त्यानंतर माझं असं झालं की खरं आहे तसं, आणि मी एवढ्या गडबडीत होतो की मी बघितलं नाही. आणि नशिबानं माझ्या सेव्हिंग अकाउंटचं डेबिट कार्ड डिटेल्स टाकले, कारण 25 रुपये पे करायचे. तिकडे गुगल पेचं ऑप्शन होतं, फक्त नेट बँकिंग आणि ह्याचं सगळं टाकलं, CVV सगळं टाकलं. भाई सगळं नागडा झालो तिकडे. आणि 25,000च का घेतो, जास्त का नाही, अकाउंटमध्ये होते पैसे खूप. तर नंतर कळलं की अच्छा मी अभ्युदय बँकेचं दिलंय माझ्या सेव्हिंग अकाउंटचं कार्ड, कारण असे खर्च त्याच्यावरून करतो, SBI वरून नाही करत. जर SBI दिलं असतं तर डायरेक्ट 1 लाख गेले असते. हे कपडे घालून आलाच नसता, नागडा बसला इथेच आलो नसतो. कुठे दुबई बिबई जायचंय मी नाही, डायरेक्ट बोललो असतो. आई शपथ. म्हणजे क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकले, डेबिट कार्ड डिटेल्स टाकले. OTP त्याला असं वाटलं की त्याचा OTP त्याला आला, बट तो भलताचाच OTP गेला. आणि मग त्याच्याने काल पोलीस स्टेशनला गेलो. तुझं पूर्ण अकाउंट खाली गेलं म्हणजे ते 25,000च होते फक्त त्याच्यात? त्यात होते. ओके, त्यात जास्त होते. फोन केला, अकाउंट फ्रीज प्लीज. थोडे पैसे तिथल्या तिथेच ठेवले, बोललो फ्रीज करा, कोणी अकाउंट काढू शकत नाही म्हणजे आता पैसे. मग आता कार्ड दिलं त्यांना, कार्ड चेंज केलं, आता कार्ड वरूनच काढ बरोबर, मी त्या ह्याच्यातून कार्ड चेंज करून टाकलं डायरेक्ट. आता ते कार्ड येईल 15 दिवसांनी. पैसे नाही येणार 15 दिवसांनी पैसे नाही येणार, कारण सगळीकडे मी ट्राय करून बघितलं. पोलीस स्टेशन स्वतः पोलीस आणि बँकवाले बोलले की अरे काय बोलतोय तू, लोकांच्या टाटा सफारी जाता, तुझे 25,000 काय चीज आहे रे. सर कोण बोल रहे सर? CVV. म्हणजे 25,000 घेऊन पण हे लोक दमले नाहीयेत माझ्याकडून. मिस डिलिव्हर, क्लिक द लिंक. मला वाटतं हा ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल आहे. क्लिक करू? नाही, ब्लू ओपन मेसेज ओपन कर. ब्लू डॉट लिहिलंय वरती. ब्लू डॉट तेव्हा पण लिहिलं. तो मेसेज दाखव. तो भाई हा ओरिजिनल आहे. मग ह्याने काय करू? ते तू बघ भाई, मला लिंक वर क्लिकच नाही करायचं. गेला तरी चालेल पार्सल परत. और भाई हो गई है रात, और एक्चुअली सब लोग जाने के बाद आई वेंट टू स्किन डॉक्टर, और
विषय कर दिया है थोड़ा स्किन ट्रीटमेंट का, एंड जल्दी ही हमने डिसाइड किया है कि हम रिवील करेंगे फॉर द यूट्यूब ऑडियंस स्पेसिफिकली कि मैं कहाँ पे जा रहा हूँ स्किन क्लिनिक के लिए। तो प्लीज नीचे जरा कमेंट्स में बताइए आपको कैसी लग रही है स्किन, बिकॉज आता फ्रेश के लिए कुछ मुंह वगैरह मैंने धोया नहीं है, और डायरेक्ट उद्या पाण्याने धुवायची बात है, फिर इसके बाद सीधा शाम को सोप लगाने की बात है। असं जरा विषय असतो, जरा ट्रीटमेंट के बाद नहीं कर सकते। तो या कैसा लगा ब्लॉग प्लीज नीचे जरा कमेंट्स में बताइए। ये तो हो गया ओटीपी का स्कैम, लेकिन जो डिजिटल अरेस्ट जो विषय है अगर उसके बारे में आपको जानना है तो यहाँ पे है लिंक। मेरे को फंसाने की कोशिश की थी लेकिन अपन निकले स्मार्ट। फोकस इंडियन भाई, फोकस इंडियन ना फोकस हलू नहीं शकत। तो कैसे वो लोग बात करते हैं, क्या करते हैं, तो वो जाके ब्लॉग देखिए फिर आपको आइडिया आ जाएगा। ऑलवेज रिमेंबर दैट यू डोंट हैव टू गिव योर कार्ड डिटेल्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सीवीवी, एक्सपायरी, जो भी है, इंटरनेट बैंकिंग पासवर्ड, इंटरनेट बैंकिंग यूजर नेम, आपको किसी को भी देने की जरूरत नहीं है। आपके खुद के बैंक का सीईओ भी आके पूछेगा ना तो भी आपको देने की जरूरत नहीं है। यू आर नॉट फोर्स्ड टू गिव इट टू एनीवन अपार्ट फ्रॉम योर सेल्फ एंड तुमची बाइको। और हमेशा ध्यान रखो किसको क्या डिटेल्स दे रहे हो। जैसे शुभम का हुआ घाई में, तो ऑफकोर्स उससे नहीं होगा वो मुझे पता है, लेकिन वो तभी मोमेंट था घाई का, और तभी सगळ्या गोष्टी मतलब इट इज दैट वन मिस्टेक एंड देन डायरेक्ट विषय खत्म हो जाता है। और कुछ लोगों के लिए भाई 5,000 भी बहुत बड़ी अमाउंट होती है, 1,000 रुपये पण मोठी अमाउंट असते। त्याच्यानंतर यू नो इफ दैट इज गॉन फ्रॉम देयर लाइफ दे कैन ब्रेक फ्रॉम इनसाइड। सो बीवेयर, सावधान रहिए, सतर्क रहिए, और ये जो व्लॉग है प्लीज सबके साथ शेयर कर दीजिए, अपने लव्ड वंस, अपने फैमिली ग्रुप्स में, अपने व्हाट्सएप ग्रुप्स में, अपने दोस्तों को सबको भेज दीजिए और बोल दीजिए कि भाई लक्ष्य ठेव, ध्यान रखो, घाई मत करो, लाइक शेयर सब्सक्राइब फटाफट, बिलीव इन मैजिक एंड hasta la vista गो। आज पण ब्लॉग टाइमवर आलाय, 1 लाइक तो बनता है। फट 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 फट।